नाशिकच्या इगतपुरीत जमावाकडून पोलिसांना मारहाण। 4 दिवसांपूर्वी झाडावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह। मृताने फाशी घेतल्याच्या पोलिसांच्या दाव्यानंतर जमाव संतापला। पोलिसांनी घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। हेल्मेट न घातल्यानं कारवाईसाठी रोखल्याच्या रागातून ठाण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण। व्हिडिओ झाला व्हायरल। नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला। विहिरीत बुडून 7 जणांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख तर केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जारी। नांदेड अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार। मृतांच्या कुटुंबियांना भरीव मदत द्या, काही संघटनांची मागणी। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत तुटपुंजी असल्याचं म्हणणं। वसमतमध्ये 3 तास रुग्णवाहिका अडवून धरल्या। रिझर्व्ह बँकेचे 2014चं परिपत्रकच आम्ही बँकांना दिले। कायद्याचं पालन न करणाऱ्या बँकांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी। मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा। जनतेच्या विश्वासाला तडा जाईल अशी चूक करू नका। बावनकुळेंचा सल्ला, तर जाणीवपूर्वक चूक झाली तर माफी नाही, हेही लक्षात असू द्या। बावनकुळेंचा सज्जड जाऊन। कर्जमाफीचा प्रश्न विचारताच माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्याला सुनावलं। 5 ते 10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहता तोपर्यंत कर्ज भरत नाही। कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडा करता कोकाटेंचं वक्तव्य।